लग्नासाठी तगादा लावल्यानं कोल्हापूरच्या माजी सरपंच महिलेची हत्या केल्याचा प्रकार घडलाय। प्रियकरानंच गळा दाबून खून करून मृतदेह कारमधून घेत असल्याचा प्रकार भिवंडीमध्ये उघडकीस आला। माझ्याशी लग्न कर म्हणून धमकावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानं खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। खून झालेल्या महिलेचं नाव सुरेखा शिवाजी न्यारे असून त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या। अधिकची माहिती जाणून घ्यात विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत। विशाल, आता पोलिसांनी या सगळ्या प्रकारासंदर्भात काय माहिती दिली आहे? ऋतुजा, शाहूवाडी पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास जे आहे ते करतात। मात्र लग्नासाठी तगादा जो आहे तो या महिलेनं या व्यक्तीकडे लावलेला होता आणि त्यामुळेच हा गळा दाबून खून यानं केला आणि हा खून करून स्वतःच्याच कारमधून हा मृतदेह जो आहे तो भिवंडीकडे नेत होता आणि त्याच वेळी भिवंडी पोलिसांनी हा प्रकार पाहिला आणि त्या व्यक्तीला अटक केली। जवळ प्रकाश आनंद पाटील असे या संशयित व्यक्तीचं नाव आहे। त्याच्याकडून अधिक माहिती देखील घेतली जात आहे। मात्र हा खून जो आहे तो शाहूवाडी परिसरामध्ये झाला असल्यामुळे शाहूवाडी पोलीस सुद्धा याचा अधिक तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतात। मात्र लग्नाचा तगादा लावल्यामुळे अशा पद्धतीनं प्रियकरानंच प्रेयसीचा खून केल्याचं हे सगळं प्रकरण आहे। त्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे, कारण एक राजकीय वारसा देखील असल्याचं पाहायला मिळते, कारण जी मृत्यू महिला ती माझी सरपंच आहे, त्यामुळं त्या पद्धतीने सुद्धा तपास जो घेतला जाणार आहे। राजकीय कोणता याच्यामध्ये प्रकार आहे का हे देखील पाहिलं जाणार आहे। मात्र सध्या जर पाहिजे झालं तर मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या व्यक्तीला अटक देखील केलेली आहे। त्याच्याकडून आता अधिक तपास देखील घेतला जातोय। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।